मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा लास्ट डे आहे. म्हणजे आपल्या ट्रिपचा 12वा दिवस आहे आज. आणि आज आपण गुवाहाटीमध्ये होतो आणि आज आपण जाणार आहोत पहिल्यांदा कामाख्या मंदिरात, की जे खूप फेमस आहे, खूप कारणांमुळे फेमस आहे ते. आणि तुम्हाला मी तिथे घेऊन जातो. मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला मंदिराचा बाहेरचा एरिया दाखवू शकतो, आतमध्ये दाखवता येणार नाही कारण खूप गर्दी पण असते खूप, आणि तिथे अलाउड पण नाही आहे. आणि त्यानंतर जो फ्लाईट आहे, अजून जो फ्लाईट आहे संध्याकाळी 5:45. तर आम्ही आज रिटर्न जर्नी लावणार आहोत. आणि तो गुवाहाटीमध्ये तुम्हाला मी क्लायमेट दाखवतो. खूप आत्ता ऊन पडलं आहे आणि काल पण भरपूर पाऊस पडला आहे. आणि हा जो रूममधनं व्ह्यू आहे. आपण आता कामाख्या मंदिरात चाललो आहे. हा इकडून रोड आहे असा. साईडला पूर्ण पूजेची थाळी, चप्पल स्टँड व दुकानं आहेत. मित्रांनो, हे आहे कामाख्या मंदिर, बघू शकता इथे. आणि इथे जे खाली बकरे वगैरे दिसतात ते बळीसाठी आलेत. आणि हे मेन मंदिर आहे. मंदिराच्या म्हणजे बरी गर्दी असते. मुखदर्शनाला जर असेल तर मंदिराच्या डाव्या साईडने एंट्री करून स्ट्रेट जाऊन पण राईट साईडला जाता येतं. मित्रांनो, आम्ही कामाख्या दर्शन करून आलो. खूप छान दर्शन झालं आमचं. जर तुमची तिथे चांगली ओळख असेल तर तुमचं दर्शन साधारण 3 ते 4 तास VIP लाईनमधून होऊ शकतं. पण त्यापेक्षा मुखदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही डायरेक्ट जाऊन घेऊ शकता. आम्ही आता हॉटेलला आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे मी सगळे. आता आमचं जेवण लागलं आहे कारण आम्हाला 1 वाजता निघायचं आहे. आमचं आजच्या दिवसातलं लास्ट साईटसीन म्हणजे ट्रिपमधलं लास्ट साईटसीन आज आहे आमचं. ते आहे बालाजी मंदिर. ते एअरपोर्ट रोडलाच आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि आत्ता तुम्हाला दिसत असेल मी युनिफॉर्म घातलेलं नाही आहे कारण का आता नंतर फ्लाईटला बसायचं आहे. आणि तिथे युनिफॉर्म घालण्यापेक्षा फुल स्लीवचे कपडे बरे वाटतात, थंडी पण वाजत नाही त्यामुळे. मित्रांनो, आमचा लंच झाला आहे आणि आता मी एअरपोर्टसाठी निघालो आहे. आणि खूप ट्रॅफिक येते. आमच्या बोलेरो पण रेडी आहेत, बसेस रेडी आहेत आमच्या. आणि आता आम्ही एअरपोर्टला जाऊन परत आम्ही इथं 25 तारखेला येणार आहोत. खूप गरम आहे तिथे. डायरेक्ट 10 डिग्रीतनं आम्ही 30 डिग्रीत आलो आहे. 2 वाजलेत. साधारण 1 तास गेला आमचा मंदिरापर्यंत पोचायला कारण का मध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक मिळालं. आणि टेम्परेचर 29 आहे आत्ता. जाम वाट लागली, पूर्ण ऊन आहे. आणि हे जे समोर दिसतं आहे हे आहे बालाजी मंदिर. हा एंट्रन्स आहे, हा दुसरा एंट्रन्स आहे. आणि त्या आतमध्ये मंदिर आहे ह्या साईड झाडाच्या मागे. मंदिराचा एरिया खूप सुंदर आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आता उन्हामुळे जरा ती कोमेजली आहेत पण ठीक आहे. छान असं मंदिर आहे, पण सॉलिड लागतंय. हे एअरपोर्ट आत्ताच ओपन झाल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया, एअर अलायन्स, आकाशा आणि स्पाईसजेट ही आत्ता 4-5 एअरलाईन काम करत आहेत. इंडिगोचं पण सुरू होईल, पण थोडा वेळ जाईल असं वाटतं आहे. डेकोरेशन सगळे डेकोरेशन केलं आहे, लाईट्स वगैरे फुल एकदम आडस. $15 लवडे आणि भावाची एंजॉय झाली आहे 15.3.
मग 15 मिनिट एक होतं. हां 15 मिनिट होतं, 15 मिनिट 2 झाले ना. आम्हाला बोर्डिंग पास आला होता आमचा आणि तिकडे सिक्युरिटी चेकसाठी निघालो आहे. चेक इन झालं आहे आमचं आणि ॲज युजल आम्ही आता एअरपोर्ट एक्सप्लोर करतो आहे. म्हणजे आम्ही बेसिकली खायला शोधतो आहे. नवीन झाल्यामुळे इथे कमी स्टॉल आहेत जरा. सेकंड फ्लोअरला असतील. आम्ही सबवेला आलो आहे आणि भाऊ त्याला हवं ते बनवून घेतो आहे, कारण त्यालाच सगळं माहिती आहे, आम्हाला काहीच माहीत नाही आहे. आम्ही आत्ता 2 सबवे खाल्लेत आणि कसं वाटतं सबवे खाऊन? खूप भारी. सबवे खाऊन नाही, मला पहिल्यांदा पैशाचा दूर करून पैशाचा दूर व्यंजन तुझ्यामुळे खाल्लं. थँक्यू कृष्णा, थँक्यू. पुढच्याला हा मला देणार आहे असं बोलला. हा देणार बघूया. मागासपर्यंत फ्लाईट एकदम नीट उडत होतो मागचे 2 तास आणि आत्ता अचानक काय माहीत नाही टर्ब्युलन्स आला आहे. विंडोच्या बाहेर पण घालायला कळत नाही आहे, पण खूप टर्ब्युलन्स आहे. फोन पण स्टेबल पकडणं कठीण होतं आहे ना. मित्रांनो मी आत्ताच लँड झालो आहे आणि लगेच पण आमचा वेळ झाला आहे. आता काही प्रवाशांचे पुण्यात आहेत ते पुण्याला जातील, मुंबईला निघतील आणि रत्नागिरीचं त्यांची सकाळी ट्रेन आहे, त्यामुळे आम्ही एअरपोर्टला थांबणार आहोत. 3 वाजता जाऊ आम्ही, ती लवकर गाडी लागते त्यामुळे. मित्रांनो मी आत्ता मगाशी लँड झालो आहे आणि फ्लाईटमध्ये जी काय 120-130 माणसं होती सगळ्यांची 15 मिनिट फाटली होती मजबूत. टर्ब्युलन्स सॉलिड होता, बाहेर विजावत होते आणि आतमध्ये पूर्ण फ्लाईट हलत होतं. वरच्या बॅगा पडायच्या फक्त बाकी होते आणि आम्ही पडायचे बाकी होतो. पण ठीक आहे, आम्ही आता लँड झालो आहे. आता आम्ही जेवणार होतो ती. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नवीन टूर्स आणण्यासाठी अमोला ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे माहिती मिळेल. कस्टमाइज टूर्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळतील. थँक्यू.